रात्री गिरनार पर्वत जो आहे तो कसा दिसतोय याचं मी काही सेकंदाची रेकॉर्डिंग करणार आहे। आणि हा जो आहे गिरनार पर्वतावरती जाण्यासाठीचा अंबाजी माता मंदिरापर्यंतचा हा रस्ता आहे आणि दत्त मंदिराकडे जाण्याचा रस्ता हा पूर्ण वेगळा आहे। मित्रमंडळी नमस्कार। आज आहे 23 मार्च 2025 आणि आम्ही सकाळी 10च्या दरम्यान रोपवेने अंबाजी मंदिराकडे जाण्यास सुरुवात केलेली आहे। आणि येथील जे रोपवेचे तिकीट आहे तर ते 2 वेचे आहे 700 रुपये म्हणजे जाणे येणे, आणि जर 1 वे घ्यायचे असेल तर फक्त 400 रुपये। आणि पुढे जात असताना आपल्याला समोरच्या बाजूला जे आहे ते रोपवेचं बेस स्टेशन दिसतं आणि त्याचबरोबर जे तलेटी आहे आणि त्याच्याही पुढं जाऊन ज्यावेळेस एकदम समोरच्या बाजूला बघतो तर त्यावेळेस जुनागडसुद्धा शहर दिसू शकते। आणि हा जो आहे तो वाटेत प्रवासी जे चालत जातात येतात त्यांच्यासाठीचा रस्ता आहे। आणि रोपवेच्या ज्या ट्रॉली आहेत त्याही येताना दिसतात आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला हे असं दृश्य दिसतं। रोपवेने जात असताना सुंदर असा हा मंदिर समूह दिसतो। हा प्रसिद्ध असा नेमिनाथ जैन मंदिर समूह आहे आणि जैन धर्मीयांचे अतिशय धार्मिक असे तीर्थक्षेत्र आहे। आणि खरं तर आपण पायऱ्यावरून चालत जात असेल तर या मंदिराला जाऊ शकतो, परंतु रोपवेने जाताना येताना या मंदिराकडे जाता येत नाही आणि हा मंदिर समूह बघायचे राहून जाते। या ठिकाणी गिरनारचा रोपवे अंबाजी माता मंदिराजवळ आलेला आहे आणि यानंतर हे जे आहे अंबाजी माता मंदिर या ठिकाणी आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत। हा जो परिसर आहे तो अंबाजी माता परिसर मंदिर आहे आणि इथून ही जी पूर्ण जुनागड सिटी दिसते ते पूर्ण जुनागड शहर आहे। या ठिकाणी हे मंदिर समूह आहे आणि यानंतर खालच्या बाजूला जे आहे ते पूर्ण जुनागड शहर आहे, लांबपर्यंत असं वसलेलं दिसतंय। मित्रमंडळी हे जे आहे अंबाजी माता मंदिर आणि पुढच्या बाजूला दिसत आहे ते आहे गोरखनाथ मंदिर आणि त्याच्या पुढच्या शेवटच्या बाजूला दिसत आहे ते श्री दत्त गुरु शिखर आणि त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे। पण पहिला टप्पा जो आहे तो गोरखनाथ मंदिराकडे जाऊन पुढे जावे लागेल आणि हा जो दिसतोय तो रोपवेचा एंट्रन्स आणि एक्झिट दोन्हीही एका ठिकाणीच। मित्रमंडळी हे आहे गुरु गोरखनाथजी की अखंड मंदिर आणि सौभाग्यवतीचं दर्शन होऊन ती बाहेर आलेली आहे। त्यानंतर मी आत जाऊन दर्शन घेऊन आलो आणि बाहेरच्या बाजूनं जे चित्रीकरण करता येत होतं तेवढं मी बाहेरच्या बाजूनं चित्रीकरण केलेले आहे आणि आतल्या बाजूला आपल्याला परवानगी नसल्यामुळे बाहेरूनच हे चित्रीकरण आपल्यासाठी। या ठिकाणी आहे दत्त मंदिर आणि या ठिकाणी आम्हाला जायचं आहे। आम्ही गोरखनाथ मंदिरापासून आता खाली उतरायला चालू करणार आहोत आणि या शिखरावरती जायचं आहे। मंडळी डाव्या बाजूने जाणारा रस्ता हा श्री गुरु दत्तात्रय चरण पादुका म्हणजेच गुरु शिखराकडे जातो, तर उजव्या बाजूला जे आहे ते गुरु दत्तात्रय संस्थान की ज्या ठिकाणी प्रसादाचे आणि मोफत प्रसादाचे अतिशय सकस अशा प्रसादाचे वाटप केले जाते आणि आग्रहाने प्रसाद घेण्याची विनंती केली जाते। आम्ही दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आलो, पाठीवर दर्शन झाले आणि सगळ्यात उंचावरचा भाग आहे आणि या ठिकाणी अतिशय थंड हवा चालू आहे। आता ऊन पडलेले आणि वाजलेले आहेत मला वाटते 12:15 वाजलेले। आता उतरायचा भाग चालू होणार आहे आणि दर्शनीय जो भाग आहे आणि या ठिकाणी येऊन आलो किंवा येण्याचा आनंद हा वेगळा मिळतो। तर अतिशय सुंदर आणि आजचा दिवस गर्दी लागला असंच म्हणायला हरकत नाही। पण लोकांनी या ठिकाणी प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा कचरावर केलेला आहे। प्लॅस्टिक बॉटल आणण्यासाठी बंदी आहे, तरी पण प्लॅस्टिक टाकलं जातं आणि खालच्या बाजूला जे आहे त्या ठिकाणी सगळ्यांना प्रसाद मिळतो। त्या ठिकाणी साधू महाराज आहेत की सांगतात तुम्ही त्या ठिकाणी जावा, प्रसाद घ्या आणि जावा। ती अगदी मोफत प्रसादाची सोय त्या ठिकाणी आहे। तर त्या सगळ्या गोष्टीचा आपण लाभ घ्यायला पाहिजे
आणि गिरनार काय आहे या ठिकाणी आल्यानंतर वरती आपण आल्यानंतरच कळते की गिरनार काय आहे. व्हिडिओतनं पाहणं किंवा इतर ठिकाणी बघणं या गोष्टी वेगळ्या आहेत, पण अनुभवणं, स्वतः अनुभवणं ही गोष्ट फार वेगळी आहे. तर स्वतः अनुभव घेणं हा आमच्यासाठी आलेला योग आहे. आणि हा योग माझ्या वयाच्या 62व्या वर्षी आणि मिसेसच्या 57व्या वर्षी आलेला आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही दर्शन घेऊन कृतार्थ झालो आणि परत खाली उतरायला सुरुवात करतोय. या ठिकाणी अखंडध्वनी मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही प्रसाद घेऊन आलेलो आहोत आणि परत चाललेलो आहोत. या अशा सगळ्या पायऱ्या चढून जे वर दिसतंय मंदिर, गोरखनाथ मंदिर, त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे. आणि हा परिसर जो आहे तो असा दिसतोय. तर हा परिसर अगदी मार्च महिन्यात सुद्धा असा विहंगम दिसतोय. पावसाळ्यात तर अतिशय सुंदर असेल अशी परिस्थिती आहे. आणि या ठिकाणी घरं वगैरे दिसत आहेत. तर असा हा परिसर, सुंदर परिसर. या बाजूलाही काही मंदिरं वगैरे आहेत, वास्तू आहेत. दत्त मंदिराकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो वरून येतो आणि ह्या पायऱ्या उतरत आपल्याला खाली यावं लागतं. आणि ह्याच पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर जे समोर वेस आहे त्या वेशीतून पायऱ्यावरती चढत आपल्याला हे जे दत्त मंदिर आहे, गुरु शिखर आहे, या ठिकाणी जावं लागतं. आणि तो सभोवतालचा परिसर जो आहे तो असा दिसतो. आणि तिकडून काही जे प्रवासी आहेत, भक्त आहेत, ते काही उतरताना दिसत आहेत आणि काही वरती येत आहेत, खाली जात आहेत, काही खाली अखंडध्वनीकडे जात आहेत. आपण रोपवेतून परत येत असताना जी काही दृश्य दिसत आहेत ती मी या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जे काही छोटी छोटी बांधकाम आहेत, मंदिरं आहेत आणि त्याचबरोबर अंबाजी माता मंदिरापर्यंत जाण्याचा येण्याचा जो आहे तो रस्ता पण आपल्याला दिसतोय. त्या ठिकाणी जी पायऱ्यांची वाट आहे तीही दिसते. आणि आम्ही रोपवेमध्ये बसून खाली उतरत असताना थोडंसं समोरची जी गुजराती कुटुंब होतं त्यांच्याबरोबर चर्चा चालू होती, परंतु ती भाषा समजणं आपल्याला अवघड आहे. म्हणून थोडंसं आपल्याला ऑडिओ एडिट करून हा दाखवतो आहे. आणि रोपवेचे ज्या ट्रॉली आहेत ते खालीवर जात येत असताना दिसत आहेत. याचबरोबर परत एकदा उतरत असताना नेमिनाथ मंदिर समूह आपल्याला दिसतो आहे. आणि गिरनार पर्वताचा हा जो भाग आहे तोही आपल्याला दिसतो आहे. आणि खालच्या बाजूला जे आहे ते गिरनारचं जे जंगल आहे तर तेही आपल्याला पुढे दिसणार आहेच. परंतु या दरम्यान आपल्याला जी गिरनार प्रदक्षिणा असते ती जवळजवळ 38 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे. आणि ती खालच्या बाजूनं त्रिपुरारी पौर्णिमेला जंगलातूनच केली जाते. तर अशी ही प्रदक्षिणा जी आहे, परिक्रमा ज्याला आपण म्हणतो, तर या खालच्या जंगल भागातूनच करावी लागते. आणि पाठीमागं त्या ठिकाणी काहीही प्राण्यांचा किंवा जंगली श्वापदांचा त्रास झालेला नव्हता. परंतु 3 वर्षापूर्वी बिबट्याने एक लहान मुलगी तेथून नेल्यापासून परिक्रमा जी आहे तर त्यावरती थोडासा परिणाम झालेला दिसतो. परंतु या ठिकाणी जाणं ही प्रत्येकाला जमेल असं नाही. परंतु ही आमच्यासाठी तर खऱ्या अर्थानं सौभाग्याचीच भाग. हा जो जंगली एरिया भाग आहे या भागातून आपल्याला परिक्रमा करावी लागते. आणि खुर्चीवरती आम्ही उंच खुर्चीवरती बसलोय. उंच खुर्चीवरती आपण बसलोय. खुर्चीची उंची लक्षात येते. हॉट सीट केबीसी म्हणतो, हॉट सीट बरोबर आहे. हो.
रोपवेच्या बेस स्टेशनमधील हॉटेलमधून हे जे रोपवेचं दिसणारं दृश्य आहे, ट्रॉल्या येतात आणि जातात याचं हे चित्रीकरण. आणि हे किती अवघड काम आहे, जेवढं सोपं आहे तेवढंच अवघड असं वाटणारं काम.